गुणरत्न सदावर्तेंकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात तक्रार। राज ठाकरेंना अटक करा, हिंदी सक्ती विरोधातील राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर सदावर्ते आक्रमक। गुणरत्न सदावर्तेंकडून विदूषक चाळे, मराठी भाषा प्राचीन असूनही प्राधान्य का देत नाही, यशवंत किल्लेदार यांचा सवाल। महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे, काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा, पण मला वादात पडायचं नाही, अजित पवारांकडून। बीडमधील वकील महिलेच्या मारहाणी संदर्भात कडक कारवाईच्या सूचना, कुणालाही पाठीशी घालणार नाही, सक्त कारवाई करणार, अजित पवारांची माहिती। बीड जिल्हा मुख्यमंत्र्यांच्या हातातून गेला, सिंधुदुर्गातही भीषण परिस्थिती, संजय राऊतांची टीका। मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर धनंजय केळकर आठवडाभरापासून परदेशात गेल्याची माहिती। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतरच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर केळकर परदेशात, सूत्रांची माहिती। ईश्वरी भिसेंच्या तब्येतीत सुधारणा होत नसताना आयव्हीएफ सेंटरनं 4 ते 5 दिवस दाखल केलं। ससूनच्या अहवालातून आयव्हीएफ सेंटर रुग्णालयावर ठपका, रिपोर्टवर भाजपच्या अमित गोरखे यांचीही गोल गोल उत्तरं। धनंजय मुंडेंच्या आमदारकी विरोधात राजेसाहेब देशमुखांची न्यायालयात धाव, ईव्हीएम पासून दूर जाण्यासाठी 10 लाख दिले। कासलेंच्या मुंडेंवरील आरोपांनंतर देशमुख आक्रमक। बडतर्फ पोलीस निरीक्षक रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी, रणजित कासलेवर बीडमध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। चंद्रपूर आणि यवतमाळच्या वणीमध्ये वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाची हजेरी, वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा।